आणि आता बघूयात काही दहीहंडी उत्सवासंदर्भातल्या बातम्या। थेट जाऊयात पुढारी न्यूजच्या न्यूजरूम मध्ये, जिथे माझे प्रतिनिधी श्रेयस सावंत सध्या आपल्या सोबत आहेत। थेट जाऊयात। गुरु, आपण नेहमी असं म्हणतोय की आनंद कसला असला पाहिजे, तर आनंद असा असला पाहिजे की जिथे आपण आज आनंदाने हंडी लावलेली आहे आणि हंडी आपण फोडतोय का, कारण हंडीचा मस्तपैकी उत्सव सुरू आहे आणि दहीहंडीचा उत्सव बाहेर पण सुरू आहे। खूप खूप स्वागत तुमच्या दोघांचं। म्हणजे आता मला माहिती आहे तुम्ही तुमच्या मालिकेत पण अशा हंड्या फोडल्या आहेत आणि तुम्हाला कौतुकाच्या हंड्या पण मिळत आहेत, त्यामुळे किती भारी वाटतं आज इकडे येऊन। आणि रस्त्यातून येताना तुम्ही तो माहोल पाहिला असेल, हा हॅपी आहे। माहोल तो खूप सुंदर आहे। लोक गर्दीने जमली आहेत, हंड्या लागत आहेत आणि आता हळूहळू कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे। मला खूप कौतुक वाटतं मनोऱ्यांचं, आणि जे आपली पथकं आहेत ती ज्या पद्धतीने कला कौशल्याने मनोरे तयार करतात, ही खूप मोठी गोष्ट आहे। आणि आपल्याला महाराष्ट्राला ही परंपरा लाभली, हीच खूप एक सुंदर गोष्ट आहे। ऑल्सो आज आम्हाला पुढारीमध्ये यायचा चान्स मिळाला, तुम्ही संधी दिलीत, फार छान वाटलं। न्यूज रूम मध्ये येणं असं खूप रेअर असतं आणि त्यामुळे थँक्यू सो मच, मजा येते। आणि तीच मजा आता बाहेर पण सुरू आहे। आज तू येताना पाहिलं सगळं की लोक धमाल करतायत, आनंद अगदी शिगेला आहे, आणि तो शिगेला आनंद तू पाहून आली। कसं असतं, दरवर्षी कृष्ण जन्माष्टमीचा मुद्दा आणि खेळ किंवा काय जन्म हा खूप मोठ्या प्रकारे साजरा होतो। आणि कसं असतं, 12 वाजता 12च्या आधी आपण पूजा करायला घेतो किंवा काय होतं, आणि 12ला एक बाळ कृष्ण बाळ येतो। तर कसं असतं, सकाळी आपण नेहमी न्यूजला बघतो किंवा काय असतं की एवढा मोठ्या प्रमाणात उत्सव। तर राज्यभरामध्ये दहीहंडीचा उत्सव सुरू आहे आणि याच निमित्तानं पुढारी न्यूजच्या न्यूजरूम मध्ये सुद्धा आपल्याला कलाकारांची हंडी बघायला मिळते। आणि या निमित्तानं सुरू असलेला हा सगळा संवाद आपण बघतोय। आणि आता दिवसभर पुढारी न्यूजवरती राज्यभरातल्या विविध दहीहंडी आम्ही तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहोत। तिकडचा थरार आपण लाईव्ह अनुभवणार आहोत, तिकडची काही दृश्य आपण आता बघतोय। आणि त्यासोबतच गप्पांची ही मैफल पुढारी न्यूजवरती अशी सुरू असणार आहे। पुन्हा एकदा जाऊयात श्रेयस सावंतकडे। खरं तर आता तू तेच सांगत होतीस, कारण आपण नेहमी असं म्हणतो की आम्हाला ते दृश्य पण दाखवावे लागले, कारण दृश्यच खरं तर सगळं सांगतात। अरे काय सांगशील दृश्य? खरं तर खूप छान वाटतं तेच। घरातली पूजा एक वेगळी असते, प्रत्येकाच्या घरी बाळकृष्ण जन्माला येतोच आणि त्याची मजा उत्साह खूप मस्त असतो आणि ती एनर्जी आपल्याकडे पास ऑन होतेच। तर आज सकाळपासूनच जे वातावरण आहे आणि आम्हाला त्या निमित्ताने दहीहंडीच्या निमित्ताने इथे यायला मिळालं, ते रस्त्यावरचा प्रवास म्हण किंवा काही म्हण, बऱ्याच ठिकाणी गर्दी होते। आणि या दिवसात खूप लोक असं सुट्टी आहे किंवा काय बाहेर पडू नये, पण बाहेर पडल्यानंतर जी एनर्जी आपल्याला मिळते ती वेगळी असते। सो खूप मजा येते। पण ना, लोक नेहमी म्हणतात की दहीहंडीच्या दिवशी पाऊस पडतो, अजूनपर्यंत पाऊस काय अगदी कोसळला नाहीये, पण तरी तो पाऊस आनंदाचा असतो। अरे म्हणजे चिखलात लोकांचे पाय गेले तर तो चिखल नसून तो आनंदाचा, एकदम उत्साहाचा वेगळा असतो। हे चित्र तुला पाहायला मिळते? हाच आहे माहोल, ह्यालाच एक जो दहीहंडीचा माहोल म्हणतात तो माहोल आहे। आणि आम्ही सुद्धा आता मालिकेमध्ये दहीहंडीचा जो सगळा सिक्वेन्स शूट केला, त्याच्यामध्ये पाऊस आपसुकच पडत होता आणि आम्ही काय पाडला नाही, पाऊस पडतच होता, त्यामुळे तो माहोल तयार होत होता आणि ते सगळं करताना मजा येते खूप। मला खूप एक महत्वाची माझ्या मनातली गोष्ट सांगावीशी वाटते की दहीहंडी असो, दिवाळी असो, गणेशोत्सव असो, हे उत्सव खूप वर्षांपासून आपल्याकडे चालत आलेले आहेत आणि अजूनही लोक त्याच उत्साहाने ते उत्सव साजरे करतायत। ही आपल्या भारताला जी लाभलेली संस्कृती आहे ती जगभरात कुठेही दिसत नाही। त्याबद्दल बोलताना माझ्या अंगावरती आता काटे उभे राहिले, जे खूप युनिक आहे आपल्याकडे। किती युनिक आहे ग, कारण आपण नेहमी असं म्हणतो की आपण महाराष्ट्रात जन्माला आलो तर आपण परंपरा आपण जोपासतोय, त्यातलीच ही परंपरा आहे। तेच कौतुक आणि अभिमानास्पद वाटते ही गोष्ट, कारण की प्रत्येक गोष्टी आपल्याला मिळाले त्याचं आपण ब्लेस्ड आहोत, ग्रेटफुल असायला पाहिजे। आणि त्या निमित्ताने ऍक्टर म्हणून पण आम्ही किती ग्रेटफुल असावं, कारण की ही गोष्ट प्रत्येक माणसाला अनुभवता नाही येणार। हंडी फोडणं जी पथकं आहेत ती करतात आणि आपण एक नॉर्मल व्यक्ती म्हणून आपण नाही करणार, पण ऍक्टर म्हणून या सगळ्या गोष्टी जेव्हा एक्सपिरियन्स करायला मिळतात, मी माझ्या सेटवर जेव्हा हंडी फोडली वर चढून, ती एक्सपिरियन्स करायला मिळणं हीच गोष्ट खूप भारी वाटते। त्यामुळे
त्यामुळे हे छान आहे सगळं. म्हणजे शिवानी जेव्हा ती हंडी फोडली तेव्हा आशू तुझ्या मनात काय चालू होतं रे? मला पण द्या यार, काय तो असा आहे, तो असा आहे. मला आता शाल्व म्हणून सांगतो, मला ह्या सगळ्या गोष्टी ना खूप आवडतात. मला मनोऱ्यांवर चढायला आवडेल, मला ऍक्शन करायला आवडेल, मला गुंडांशी लढायला आवडेल, मला फाईट करायला आवडतं, मला ड्रामॅटिक सिक्वेन्स करायला आवडतात, उड्या मारायला आवडतात, सगळं आवडतं. आशुतोष म्हणून आशूला एवढंच वाटत होतं की आशुतोषनी पहिल्यांदा बघितलं असेल असा दहीहंडीचा उत्सव समोर, तर शिवा वरती एवढं चढलीये, 3-4 थर चढलीये वरती, आणि त्यात दहीहंडी फोडणाऱ्याचं कुठेतरी मनात एक्साइटमेंट आहे, आनंद आहे, पण कुठेतरी चलबिचली आहे की बाबा व्यवस्थित चढ, व्यवस्थित पडू नकोस, आता दहीहंडी फोड आणि उतर खाली. सो ती सुद्धा चलबिचल आशुतोषच्या मनात आहे. आता गंमत अशी की पुढे काय होतं, ती कशी दहीहंडी फोडते, आणि आशुतोषच्या मनातलं किंवा आशुतोष मध्ये असलेला एक वेगळाच पैलू बाहेर येतो अचानक, जो लोकांना आता पाहायला मिळणार आहे. त्याबद्दल मी खूप एक्साइटेड आहे. आता मी तुला विचारेन, कारण तो आनंद तू लुटलेला आहेस. म्हणजे आपल्या मालिकेत आपल्याला असं काय करायला मिळणार. आपण आताही बघतोय की दहीहंडीचे थर रचतायत लोक, आणि त्या थर रचण्यामध्ये महिला सुद्धा मागे नाहीत अगं, म्हणजे अगदीच पुढे आहेत, म्हणजे खांद्याला खांद्या लावून पुढे आहेत. आणि आता 3-4 थर पण त्यांच्यासाठी एकदमच सोपी गोष्ट आहे. ही आनंद देते का? हो देते. म्हणजे कसं असतं की ते चढण्याची पण ना एक कला आहे. मग त्याला एक गोष्ट आहे की एक थर वर गेला की मग एक जण वर जातो, मग आपल्याला चढायचंय. तर ही टेक्निक शिकायला मिळाली. नॉर्मल आयुष्यात हे मी विचार पण केला नसतो की काय चढतात आणि पडतायत, पण जेव्हा हे करायला मिळालं ना तेव्हा इतकं भारी वाटत होतं की आपणच वर जाणार आहोत, एकावर एक चढणार आहोत आणि सगळ्या गोष्टी होणार आहेत. काय ही एक्साइटमेंटच करतानाच मजा येत होती, कारण की त्याला काही मी एक्सपिरियन्स असं बोलून नाही दाखवू शकत. तो अनुभवला मी खूप छान, कारण की पूर्वा म्हणून हे नेहमी वाटायचं, कारण की लहानपण जे असतं, आता आपल्याला लहान म्हणून आपल्याला चढवलं जातं, पण मी 3ऱ्या थरापर्यंत मला कोणतरी घेऊन जायचं, बस मग परत खाली उतरवायचं. सो हे इतक्या वर्षानंतर आपल्याला स्वतःला करायला मिळणं ही खूप भारी गोष्ट होती आणि खूप मजा आली हे सगळं करताना. पण आज मजा तुम्हाला सुद्धा येणार आहे, कारण आम्ही पण एक छोटीशी हंडी इकडे लावलेली आहे आणि आम्ही सगळ्या गेस्टना आमच्या हंडी फोडायला लावतोय. बरं, ती हंडी आता आपल्याला दिसते बरोबर, पण ती हंडी दिसत असताना आपल्याला आता डिफिकल्टी लेवल मी वाढवणार आहे. त्याचं कारण हे की आता एवढी सोपी नाही की समोर चालत जाऊन हंडी फोडणं. तर आता डोळ्यावर आम्ही एक पट्टी बांधणार आहोत, आणि देन यू हॅव टू, किंवा कोणी दुसरं ज्यांनी पट्टी नाही बांधली आहे त्यांना गाईड करायचं आहे तिथपर्यंत. तर कोण पट्टी बांधणार आणि कोण गाईड करणार ते मला प्लीज. हे बघा, शिवाच्या मालिकेत तर शिवाने हंडी फोडलेली आहे, तर आता माझ्या मते आशू हंडी फोडेल आणि त्याला मजा येईल, कारण की काय कुठेतरी काय जोडी आहे, म्हणजे काय मी मजा घेतली तर तू घे बाबा, बिंदास. त्यामुळे हा घेईल. सो येस, कम ऑन आशू. बांधू शकतो की येस. ओके, तुला दिसत असलं तरी नाही सांग. नाही दिसत फक्त लाईट दिसत आहे, बाकी काही बस बस. 3-4 फिरूया. 1, 2, 3, 4. येस, आता चल. हा, ये तुझ्या राईटला ये. चल चल चल, पुढे चल. नाही, सरळ जा. हा, बस. वर हात कर. हा, ये बात. नारळ घे. हा, घे. आणि भाई जोरात फोड, जोरात फोड. बोले की जय. वॉटर पॉइंटला आमचा कॅमेरा पण दुसरीकडे गेला. नशीब चांगलं, खूप थँक्यू. वा. वॉन्ट टू शो युअर इम्पॅक्ट. बापरे. आय थिंक काय आहे ना, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. मला करायला मिळालं नाहीये, त्यामुळे ती सगळी एनर्जी इथे लागलीये. आणि आम्हाला बरं वाटलं, कारण त्या एनर्जीने ते पण असे बाजूला झाले नाही तर आमची एनर्जी लागली असते. पण किती दहीहंडी आहे, आता त्याच्यात चॉकलेट्स पण आहेत, त्या सगळ्या गोष्टी आहेत. आज तो आनंद तू लुटलायस. फिलिंग एक्साइटेड. अमेझिंग. हा खरंच खूप छान आनंद आहे, मोठा आनंद आहे. कधीतरी आयुष्यात मनोऱ्यावर चढून अशी दहीहंडी फोडीन. आणि आता तू कसं डिस्क्राईब शिवा करणार आहे, कारण शिवा टेरर आहे ना. तर शिवा तुम्ही डिस्क्राईब करा
खरं तर खूप भारी केलं आणि माझ्या शिवाच्या शब्दावर तो चालत गेला हीच खूप मोठी गोष्ट आहे. कारण की सध्या तो सध्या काही ऐकत नाही शिवाचं, ते बोलेल त्याच्या उलट करतोय. पण आज त्याला जी इच्छा होती, सुप्त इच्छा मनातली, त्याने ती केली आहे आणि जोरातच फोडली आहे. म्हणजे त्याने कसली पर्वा नाही केली. बट मजा आली आणि थँक्यू. असंच पुढे पण माझं ऐकत राहा असं मी सांगेन तुला. क्या बात आहे. सर ऐकाल का तुम्ही तिचं शिवाचं? मी आता काय सध्या म्युच्युअल अंडरस्टँडिंग वरती सगळं चालू आहे. म्युच्युअल फ्रेंडशिप चालू आहे. तुझं पण थोडं, माझं पण थोडा विचार दोघांचाही करू आणि समजून घेऊ एकमेकांना. मैत्री पर्यंत तरी आलेलं आहे. इतके दिवस तेही नव्हतं, चेहरा बघायची इच्छा नव्हती, पण आता जरा आलेलं आहे. आता बघू काय होतंय. पण ना, जसं आपण दहीहंडी आपण पाहतोय, लोकांना आपण थर रस्ताना पाहतोय, इकडे ना फ्रेंडशिपचं एक खूप मोठं उदाहरण आपल्या समोर आहे मैत्रीचं. तर तुमच्या दोघांची मैत्रीची सुरुवात कधी झाली त्याच्याबद्दल सांग ना मला. खरं सांगू का, आमच्या मैत्रीची सुरुवात त्याच दिवशी झाली ज्या दिवशी माझ्या गाडीच्या समोर सायलेन्सर आला. त्याच दिवशी आमच्या मैत्रीची खरं तर सुरुवात झाली होती. पहिलं भांडण हीच आय थिंक मैत्रीची सुरुवात होती. म्हणजे तुमच्या खऱ्या आयुष्यात भांडण झालं पहिलं? नाही खऱ्या आयुष्यात नाही. की मालिकेत? आपला मालिकेतला सांगतो तुला खऱ्या आयुष्यातलं विचार. अच्छा, खऱ्या आयुष्यातलं टन 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 खऱ्या आयुष्यातलं. खऱ्या आयुष्यातली मैत्री त्या दिवशी झाली ज्या दिवशी आम्ही पहिल्यांदा स्क्रिप्ट वाचत होतो. जस्ट भेटलो होतो आणि आम्ही त्या ऑफिसमध्ये होतो, इम्प्रोव्हाइज करत होतो. तेव्हा आम्ही काही नाही, स्क्रिप्ट बघितली, असा सीन आहे. तो सीन होता, ते शिवा आशूला गच्चीत ओढून घेते वरती आणि पहिल्यांदा ते खरंच भेटतात. त्यांचं भांडण होतं. त्या सीन मध्ये एकदा ती बोलता बोलता तिचं फंबल झालं. म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही. तिचं सेम फंबल परत झालं. ओके, होतं असं. तिसऱ्यांदा फंबल झाल्यावर मला हसू आलं. जेन्युनली मी काय असं मला मुद्दामून हसलो नाही, मला जेन्युनली हसू आलं की ठीक आहे. पहिल्या भेटीत हसू आलं म्हणजे एखाद्याने होतं. नाही अशी ती मग कॉन्व्हर्सेशनल भेट झाली होती की छान फ्रेंडली होतं सगळं. मला थोडंसं हसू आलं. म्हणजे ठीक आहे, काय हरकत नाही. चौथ्यांदा परत तोच फंबल झाला त्याच पॉइंटला. मग मला खरंच हसू आलं. मग पाचव्यांदा करताना ती थांबली. ती म्हणली तुम्हाला हसू नकोसा. मी म्हणलं अगं मी आता खरंच हसत नाहीये तुला, मी खूप सिरियसली घेतोय तुला आणि मी सिरियसली करतोय. मी ऍक्टर म्हणून खूप समजून घेणारा माणूस आहे, प्रेमाने हे करणारा माणूस आहे. तर मग ती माझ्यावर हसली आणि मग याच हसण्यामध्ये खरं तर आपण आता बाहेरचं दृश्य बघूया. कारण तिथं आता खऱ्या अर्थानं आपण सगळ्या दृश्य बघणार आहोत. मुंबईकडे सगळीकडे आता दहीहंडीचा उत्साह सुरू आहे. थँक्यू सो मच आज तुम्ही इथं आलात, कारण तुम्हाला दुसरीकडे पण जायचं आहे. पण खूप धन्यवाद तुम्ही इकडे आल्याबद्दल. आणि आता आपण बाहेरचे दृश्य बघूया, कारण महाराष्ट्रात आणि मुंबईत दहीहंडी जोरदार सुरू आहे.